नाराज व्हायला साहेब आले की अजून 2 बागा लावता काय होतं गेल्या त्या आठवड्यात तुम्हाला बोलू आपलं. हो ना आपलं ठरलं होतं की हा घुटमळे वाटत एवढ्याच पट्ट्यात होतं आतूनच वाऱ्यान माधुमावाला धीरच भेटला झाला मी साहेबाला तुमच्याकडे जाऊन तुम्ही काळजी करू नका. मी फोन केला असं इकडून जा. हा बोललो काय खाल्ल्याने करू नका म्हणलं काही होत नाही. सकाळी फोन केला आपल्या थोडं लाईन संतोष थोडं साईड लाव. प्युअर केसर होत पाडाला आलेला आंबा आहे. संतोष या इकडे. झाडाला आंबाच राहील नाही. तुम्ही धरा बाजूला मी घेतो. काय करावं अरे अजून 2000 त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील मुलाले आंबेगावसोबत शेतकऱ्याचं झालेलं प्रत्यक्ष नुकसान पाहण्यासाठी थेट बांधावर आलेले. साहेब काय सांगता येईल काल झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्याच्या व्यथा खूप मोठ्या आहेत. काल अहमदपूर मतदारसंघामध्ये अवकाळी वारा आणि पावसाचं खूप मोठं या ठिकाणी थैमान झालं. त्याच्यामुळं लिंगडा नांदूर धानोरा किन्ना असा एक पट्टा तयार झाला. आज ज्या ठिकाणी आपण थांबलो तिथे लिंगडा म्हणून गाव आहे. माधवराव गुंडरे म्हणून ते शेतकरी आहेत. आपण सगळेजण बघतात अशा प्रकारचं झाडच एवढी मोठे झाडाला फळं लागले होते यावर्षी. केशर चांगल्या क्वालिटी आहे. झाडं उपडून पडलेत मोडून गेलेत. त्याच्यामुळं आम्ही सरकारच्या वतीनं माधवरावला आम्ही असं धीर देतो की तुम्ही काळजी करू नका. हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही अगोदर खचून जाऊ नका माधवराव. अशा प्रकारची सरकारच्या वतीनं मी माधवरावला हिंमत देतो, त्यांना धीर देतो की कुणाही शेतकऱ्यांना नुकसान झालं असलं, पत्र उडून गेले असले तर घाबरून जाण्याचं कारण नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुम्हाला जिथे जिथे काही मदत करायची सर्वतरी आम्ही मदत करून अशा प्रकारचे आम्ही धीर देतो.